नास्तादेमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 14. 2 शहरांवरची अभूतपूर्व आपत्ती. अमेरिका युद्धात उतरल्या क्षणीच दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा शेवटचा अंक सुरू झाला होता. जर्मनी इटलीची सर्व आघाड्यांवर पिछेहाट होत होती. अणुबॉम्ब पडता क्षणीच जपानने बिनशर्त शरणागती पत्करली. 1945च्या ऑगस्ट महिन्यात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या समुद्रकिनाऱ्यावरील शहरांवर प्रत्येकी 1 अणुबॉम्ब टाकण्यात आला. प्रचंड प्राणहानी, अपरिमित वित्तहानी झाली. इतकेच नव्हे तर मैलोगणती मुलूख उजाड झाला. साधे गवताचे पातेही जमिनीवर जिवंत राहू शकले नाही. या आसुरी संहाराबरोबरच दुसरे महायुद्ध संपले. विज्ञानाच्या मते अणु हा पदार्थांचा सर्वात लहान अंश कण असून तो अविभाज्य आहे असे या अणुबॉम्ब स्फोटापूर्वी सर्व शास्त्रज्ञ छातीठोकपणे सांगत असत. आणि अणूमध्ये प्रचंड संहारक शक्ती आहे, फार मोठा ऊर्जा स्रोत आहे वगैरे पूर्वापार लिहिलेल्या बुर्जपत्रावरील हस्तलिखितांतील गोष्टी या केवळ पुराणांतील वांगी आहेत म्हणून त्यांची हेटाळणी केली जात असे. हा भाग जरी बाजूला ठेवला तरी त्या भारतीय ऋषीमुनींचे द्रष्टेपण हे वादातीत होते. त्यांना या संहारक शक्तीची पूर्वकल्पना होती हे या स्फोटाने स्पष्ट केले. 400 वर्षापूर्वी नास्तादेमसने हा विध्वंस स्वतःच्या अतींद्रिय शक्तीने आकलन केला, दिव्य दृष्टीने पाहिला आणि ज्योतिषीय गणित मांडून त्याचा पडताळा पाहिल्यानंतर त्याचे वर्णन एका चतुष्पदी सुरेख गुंफले आहे. 2ऱ्या शतकातील 6वी चतुष्पदी सांगते, बंदराजवळ असलेल्या 2 शहरांवर फार मोठी आपत्ती कोसळेल. आतापर्यंत कधीही कुणीही न पाहिलेली भीषण आपत्ती. सारी माणसे कोळशाप्रमाणे काळी ठिक्कर. प्लेगच्या साथीचा संसर्ग झाल्याप्रमाणे तलवार बहादर मदतीसाठी आक्रंदन करतील. नास्तादेमसचे हे वर्णन 4ही ओळींचा विचार करता फक्त जपानमध्ये घडविलेल्या अणुबॉम्ब स्फोटालाच लागू करता येते. बंदराजवळील 2 शहरे म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी. संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात फक्त या ठिकाणी 2च अणुबॉम्ब टाकण्यात आले. हा इतिहास आहे. कधीही कुणीही न पाहिलेली अशी भीषण आपत्ती केवळ अणुस्फोटानेच निर्माण झाली. 3ऱ्या ओळीतील काही ठिक्कर माणसे या भयानक स्फोटाच्या उष्णतेने जळालेली चामडी सोलून अतिशय विद्रूप झालेली आणि किरणोत्सर्गाने अधिकच हिडीस दिसत असणार. पूर्वी असे दृश्य कधीही न पाहिल्यामुळे नास्तादेमसने त्याला त्याच्या जमान्यातील सर्वात भयानक आपत्ती असलेल्या प्लेगच्या साथीची उपमा दिली आहे. आणि 4थ्या ओळीतील तलवार बहादर म्हणजे जपानी परंपरेतील शूर योद्धे सामुराई. हे तलवार बहादर कुठल्याही आपत्तीला डरत नाहीत, प्राणार्पण करतील पण वाकणार नाहीत अशी त्यांची ख्याती पूर्वापार चालत आलेली. ते देखील दीन होऊन मदतीसाठी आक्रंदन करतील हे वर्णन मनाला कुठेतरी खोलवर स्पर्श करून जाते. या 4ही ओळींचा साकल्याने विचार केला तर नास्तादेमसने केलेले हे वर्णन जपानमधील अणुबॉम्बच्या स्फोटाचेच आहे याबद्दल संशय उरत नाही. दुसरे महायुद्ध पूर्णतः थांबले आणि त्यानंतर प्रत्ययाला आलेल्या नास्तादेमसच्या भविष्यवाणीतील 2 ठळक घटना म्हणजे जर्मनीची 2 शकले होतील हे एक भाकीत. बर्लिन शहराचेही 2 तुकडे करण्यात आले आणि मध्ये उंचच उंच भिंत बांधण्यात आली. आणि दुसरी भविष्यवाणी म्हणजे कधीही कोणाच्याही ध्यानीमनी नसलेली, जगात अद्यापपर्यंत
महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत अस्तित्वाचंच नसलेली अशी इस्रायल या ज्यू धर्मीय राष्ट्राची निर्मिती 1948 या दोन्ही गोष्टी पूर्णतः प्रत्ययाला आल्या आणि जगाला पुन्हा एकदा विलक्षण थक्क करून गेल्या. प्रकरण 14 येथे समाप्त. नास्तादैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.